लोकसभा निवडणुकांचे वारे सध्या सर्वत्र वाहत आहेत आणि अशातच महाराष्ट्रातील ज्या लोकसभेच्या निवडणुका आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि अशातच वेगवेगळे जे राजकीय पक्ष आहेत हे आपल्या उमेदवारांची लोकसभेच्या उमेदवारांची जी यादी आहे ती कधी जाहीर करणार याकडेही जनतेचं लक्ष लागलेलं आहे। आणि आता भाजपने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची जी यादी आहे ती जाहीर केलेली आहे। दुसरी यादी भाजपने जाहीर केलेली आहे। यामध्ये भाजपने आपण जर बघितलं तर मोठी फौज भाजपने यामध्ये लावलेली आहे। भाजपने रिस्क घेणं टाळलं आहे असं आपण बोलू शकतो, कारण याच्यामध्ये 5 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे, 2 आमदारांचा समावेश आहे, माजी महापौर अशा दिग्गज मोठ्या नेत्यांची जी यादी आहे ती भाजपने जाहीर केलेली आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 5 महिलांना सुद्धा भाजपने तिकीट दिलेलं आहे। यामध्ये 4 ज्या आहेत त्या उत्तर महाराष्ट्रातील महिला आहेत आणि 1 मराठवाड्यातील महिला आहे। या 5 महिला कोण आहेत ज्यांना भाजपने तिकीट दिलेलं आहे आणि या 5 महिलांचा जो आहे हा लोकसभेच्या तिकिटाचा हा प्रवास आहे हा कसा राहिलेला आहे आणि एकंदरीतच भाजपने या 5 महिलांना तिकीट देऊन भाजपला काय साध्य करायचं आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। पहिल्या महिलेचं नाव या यादीमध्ये आहे ते म्हणजेच पंकजा मुंडे। गेल्या अनेक महिन्यांपासून पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। आता पंकजा मुंडेंना भाजपने बीड लोकसभेचं जे आहे ते तिकीट देऊन कुठेतरी त्यांची नाराजी जी आहे ती दूर केलेली आहे असं आपण बोलू शकतो। पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या ज्या चर्चा आहेत त्यांना आता पूर्णविराम मिळालेला आहे असं सुद्धा आपण बोलू शकतो। पण आता कुठेतरी ज्या बीडमध्ये विद्यमान खासदार आहेत प्रीतम मुंडे यांचं भाजपने तिकीट कापलेलं आहे। पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट भाजपने कापल्यामुळे प्रीतम मुंडे आता नाराज असतील भाजपवर अशा नवीन चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते भाजपने पंकजा मुंडेंना तिकीट देऊन सगळ्यांनाच धक्का दिलेला आहे आणि प्रीतम मुंडे यांचं तिकीट भाजपने कापलेलं आहे। या यादीमध्ये दुसरं नाव आहे ते म्हणजेच स्मिता वाघ यांचं। स्मिता वाघ यांना भाजपनं जळगाव मधून तिकीट दिलेलं आहे। विद्यमान जळगावचे जे खासदार आहेत ते म्हणजे उन्मेष पाटील यांचं तिकीट कापत भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलेली आहे। स्मिता वाघ या भाजपचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या पत्नी आहेत। त्या विधान परिषदेच्या भाजपच्या आमदार सुद्धा राहिलेल्या आहेत। 2019 मध्ये भाजपने स्मिता वाघ यांना लोकसभेचं तिकीट दिलेलं होतं। पहिल्या यादीमध्ये भाजपने त्यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर केली होती, पण त्यानंतर शेवटच्या वेळी जेव्हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता त्यावेळी ऐनवेळी भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली होती आणि त्याच्यामुळे एकंदरीतच स्मिता वाघ या नाराज आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। आता कुठेतरी भाजपने स्मिता वाघ यांना तिकीट देऊन त्यांच्या नाराजीच्या ज्या चर्चा आहेत त्यांना पूर्णविराम दिला आहे असं आपण बोलू शकतो। तिसरं नाव या यादीमध्ये आहे ते म्हणजेच भारती पवार यांचं। दिंडोरीमधून भाजपने भारती पवार यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे। दिंडोरीच्या विद्यमान खासदार भारती पवार आहेत। दिंडोरीमध्ये भारती पवार यांचा चांगलाच जनसंपर्क आहे। 2019 साली भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्या दिंडोरी मतदारसंघामध्ये खासदार म्हणून निवडून आल्या होत्या। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हे मंत्रिपद भारती पवार यांना देण्यात आलं होतं। यामध्ये चौथं नाव जे आहे ते म्हणजेच हिना गावित यांचं। नंदुरबार मधून भाजपने हिना गावित यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे। 2014 मध्ये पहिल्यांदा नंदुरबार मधून हिना गावित या लोकसभेमधून निवडून आल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी माणिकराव गावित जे सलग 9 टर्म खासदार राहिलेले आहेत त्यांचा पराभव हिना गावित यांनी केलेला होता। 2014 मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर हिना गावित या निवडून आल्या होत्या। त्यावेळी त्या 26 वर्षाच्या होत्या। त्यावेळी हिना गावित या संसदेतील तरुण खासदार सुद्धा ठरल्या होत्या। 2019 मध्ये काँग्रेसचे ॲडव्होकेट केसी पाडवी यांचा पराभव करत हिना गावित सुमारे 95,000च्या लीडने विजयी झाल्या होत्या। 2014च्या तुलनेत 2019 मध्ये हिना गावितांचं मताधिक्य 2% घटलं असलं तरी आजही भाजपच्या हिना गावित या प्रबळ उमेदवार आहेत। या यादीमध्ये 5वं जे नाव आहे ते नाव म्हणजेच रक्षा खडसे यांचं। भाजपने रावेर मधून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिलेली आहे। रक्षा खडसे या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत। एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर राष्ट्रवादीचे 2 गट पडले। एकनाथ खडसे जरी राष्ट्रवादी सोबत गेले असले तरी रक्षा खडसे या मात्र भाजप सोबतच होत्या। तर या होत्या त्या 5 महिला ज्यांच्या नावांची चर्चा गेले कित्येक दिवस सुरूच होती आणि त्यांना भाजपने लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे, त्यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे।
एकंदरीत जर आपण बघितलं तर अमरावतीचं अजून नाव या पहिल्या यादीमध्ये नाहीये, पण अमरावतीमधून नवनीत राणा यांना सुद्धा तिकीट मिळू शकतं भाजपकडून, अशा चर्चा आहेत. पण अमरावतीचं जी यादी आहे या यादीमध्ये अमरावतीचं नाव अजून तरी आलेलं नाहीये. परंतु नवनीत राणा यांना भाजपकडून तिकीट मिळतं का, त्यांना भाजप तिकीट देईल का, या सुद्धा चर्चा आता आहेत त्या सुरूच आहेत. तुम्हाला या 5 महिलांना भाजपने तिकीट दिलेलं आहे याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.